आपण पाहू शकतो भूत्या. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. भन्नाट भावड्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. आपण नवीन फोर्ट ट्रेकिंगला आपण जाणार आहोत. आज आपण चाललो आहे ताहुली फोर्टला. ॲक्च्युली तो फोर्ट नाही आहे, पण ट्रेकिंगसाठी मस्त आहे. त्यामुळे आता तो जास्त काही असा अवगत नाही आहे लोकांना, तर त्यामुळे आपण एक्सप्लोअर करण्यासाठी आज ताहुली फोर्टला चाललो आहे. तर आपण सध्या ऐरोली स्टेशनला आहे. ऐरोली स्टेशनवरून जाणार आहोत ठाणे स्टेशनला. ठाणे स्टेशन इथून जस्ट हार्डली 10 to 15 मिनिट्सच्या अंतरावर आहे ट्रेन स्टेशन. सेकंड स्टेशन आहे. सो मी चाललो आहे माझ्या 4 मित्रांसोबत. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा, माझे 4-5 मित्र आहेत. नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं रवींद्र पवार याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू. अशा रीतीने आपण स्टेज पकडून आता जाणार आहोत. इथून कल्याणपासून कल्याणवरून कसं रे? कल्याणवरनं आपण कल्याणवरून बसने जाणार आहे. मला आधी तिकीट काढायचे. याच्या चुकीमुळे आम्ही उतरलोय. आमची ट्रेन मिस गेली बघा. ती मागे शाहरुख खान सारखा हात देऊन आम्हाला ट्रेन पकडता आले नाही. आपण आता कल्याण स्टेशनला पोहोचलोय. तर आता आपल्याला जायचं आहे ईस्टला, जिथून आपल्याला बस भेटणार आहे. कल्याण जंक्शनच्या पुढे मी बस स्टॉपवर इथे उभा आहे. पण बस स्टॉपवर आता आम्हाला समजलं इथं आल्यानंतर की बसला पण टायमिंग आहे. बस आता 7:30ची एक बस गेली. आता त्यानंतर एक 8:30ची बस आहे. तर बसच्या वेळा चुकवलं की आपला टाईमचा मॅनेजमेंट सगळा चुकून जातो. सो आता आम्ही चाललो आहे ऑटोने. बघतो आता ऑटोचे फेअर वगैरे. पण इथे ऑटोला प्रत्येकजण 100 रुपीज 200 रुपीज असं पर पर्सन बोलतो आहे. तो आम्हाला एकाने जाण्यासाठी जवळजवळ 400-500 रुपये सांगितले आहेत. आणि आता बघू, आम्ही बसची वाट बघतो. पण एकदा आम्ही ओला बुक केली तर ओलामध्ये आम्हाला 250पर्यंत फेअर दाखवतो आहे. आणि ते कम्फर्टेबल आहे, कारण आम्ही 5 जण आहोत. त्यामुळे 50-50 रुपये आम्हाला त्यामुळे फ्लेक्झिबल वाटतात. पण ऑटोमध्ये 5 जण घेणार नाही, त्यामुळे बघू शकतो. तर आम्ही बसचाच विचार करतो आहे. आता पण 1 तास वाट बघितल्यानंतर आमची बस आली आहे इथे. मलंगड 45 नंबरची बस आहे. सुंदर घेऊ. त्याला मलंगड आपली भेटलेली आहे. चलो वेट केलो. अरे मध्ये आहे नाश्त्यामध्ये घेतल्या बघ. 20 रुपये काकाने सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी येतात. फक्त 6ची बस आहे. 6 पर्यंत बस भेटतात. त्याच्यानंतर बस भेटणार नाही तुम्हाला. काकांचा धन्यवाद करून नाही तर आम्ही 10 वाजता प्लॅन करत होतो. किती लांब आहे तरी इथून? 15-20 मिनिटं आहेत. चालेल. चलो 15-20 मिनिट चल के. इथं आल्यानंतर कळलं की आम्हाला वरती जायला म्हटलं तर वरती पोलीस आलेत. पण आता धबधबे वगैरे आहेत त्यामुळे पोलीस जाऊन देत नाही शक्यतो. पण बघू, आपण वॉटरफॉल तर मस्त दिसायला लागले तिथून. आता आम्ही नक्की चाललोय कुठे नक्की तेच कळत नाही. आता पोलीस आलेत म्हणत आहेत. तर आम्ही जाऊन बघतो. नाहीतर इथून आम्हाला दुसऱ्या किल्ल्यावरती जावं लागेल. मलंगड आहे इथे. त्या साईडला मलंगड आहे, थोडा लांब आहे इथून. आणि इकडे माझ्या मागच्या साईडला ताहुली आहे. आणि हा कस्टमर. हां, तुम्हाला बाकी इथे सेवा भेटू नाही तर न भेटू, पोलिसांची सेवा बांबूचे फटके चांगलेच भेटतील. तिथं मागच्या साईडलाच गाडी उभी आहे पोलिसांची. त्यामुळे आम्ही थांबलोय. आता विचार करतोय जाऊ की नको पुढे. नाही तर थोडा वेळ आम्हाला पोलिसांची जाण्याची वाट बघावी लागेल. इथंच पोलिसांची टोळी उभी आहे. पूर्ण करायचं विचार. हो हो, धन्यवाद. आलेले हातात
अरे विचार करतोय आम्हाला थांबवतील वगैरे, पण तसं काय आलो ना. असा एक दिवस बांबूचा फटका खाल्ल्याशिवाय राहणार नाही हो. भारी वाटतं ना इथून. पण अच्छा आहे, मस्त पण आहे. आमच्या 5 जणांच्या ग्रुप सोबत अजून एक मागचा ग्रुप येत आहे. आम्ही 5 जण चाललोय अजून 3 वाले. जिकडे चाललोय तिकडे धबधबाच नाही. काका तावलीला कोणता रस्ता? काकाने सरळ रस्ता सांगितलाय, सरळ रस्त्याने जाऊ आता 5 जण. पाण्याची वाटली आहे ना? 100% पाणी पण नाही आहे की एवढा? तुम्ही लोक नाही आणत, मी आणतो. काय सांगतो? बॅग घेऊन आलेच फक्त, कपडे बिपडे टाकून पाण्याची बॉटल कधी नाही. माझ्यासोबत एवढे वेळ ट्रॅकला आलाय, एकदा पण नाही आणलाय पाण्याची बॉटल. एवढं पाणी पिऊ शकत नाही. हर्षलला 5 हाच तो आहे ज्याचा स्टोरेज भरलेला आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं भन्याट भडव्या भावड्या चॅनल वरती. स्वागत आहे, मस्त ब्लॉग आहे. हा आहे ताहुलीचा किल्ला आणि इकडे आहे धबधबा. पण आता ताहुलीचा किल्ल्याच्या बाजूचा नक्की तो धबधब्याचा जो आहे तो डोंगर, हा म्हणजे हा पुढचा नक्की तो कशाचा आहे तेच माहीत नाही अजून. आम्ही चाललोय आता, नुसत्या वाटा दिसायला लागल्या. एक इकडे दिसली, आता एक इकडे आहे जिथं आम्ही चाललोय, जिथं आमचे गाईड आम्हाला घेऊन चाललेत. तिथे मध्ये दगड पण आहे बघतो, त्याच्या पण देऊ शकतो. नाही ते घट्ट झाले. अरे खरं ते घट्ट झाले. Yo, this is man with blinded eyes. Oh my God! And he has looked around. Yes, the name is John Cena. ते बघा त्याने रस्ता बदलून तो The man with blind eyes here. Surf Excel. Washing powder निर्मा. चलना रस्ता चुकून इकडे आलो. एका घराच्या इथे जिथे माझा एक मित्र पडला होता. आता दुसऱ्या रस्त्याने चाललोय. दुसरा रस्ता कदाचित त्या साईडला आहे. इकडे ताहुलीचा पिक पॉईंट दिसतोय, पण रस्ता या साईडला नाही. रस्ता ॲक्च्युली दुसरीकडे. आम्ही आता तिकडे चाललोय. भरपूर जोरात बेकार पडला तो. आता आमच्यामध्ये कोण पडू नये असं, पण तेच इंटरेस्टिंग फॅक्ट असतं तिकडे बघण्यासारखं. मला तरी जरा बघण्याच्या नादात आम्ही चुकीच्या दिशेने गेलो होतो. आता चाललोय, ती पण योग्य दिशा की नाही आम्हाला माहिती. 1.5-2 तास घालवल्यानंतर आम्हाला मॅपचा रस्ता कळलाय. आम्हाला आधी मॅप दिसत नव्हता. म्हणून हे बघा, हे असे नमुने घेऊन जायचे नाहीत कधी. हे बघा, हे बघा, असे इथं आल्यानंतर मॅप काढायला लागले. आता आरामात या मित्रांनो, पाणी लय खोल आहे. पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे, त्यामुळे आपल्याला पडायची शक्यता जास्त आहे. इथं आमचं एवढंच चाललंय. मला दगड भेटलेत रे, पांढरेवाले चंद्रावरचे. मी आग लावणार आहे वरती. आग लावणाऱ्या आधी मानवाची अवलाद आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती दिल्याप्रमाणे आम्हाला चुकून वाटला होता की हा ताहुली आहे, पण नंतर कळलं आम्हाला हा ताहुली आहे. हेच प्रॉब्लेम होता तिथे आल्यानंतर की नक्की कळत नाही कुठे जायचं आणि काय करायचं आहे. आता आमची तीच गत्ता झाली. 2 मित्र गेलेत पुढे, आम्ही दोघं राहिलो मागे. तर आम्ही चाललोय आता ताहुलीला. वाटलं होतं हा, पण चाललोय दुसरीकडे. रस्ता असा गोल गोल फिरून आम्ही दुसऱ्या रस्त्याला आलो. बघू गेले आता. अरे हे टॉवर साठीचा रस्ता आहे. स्टेशन
हे काय हे नाही तरी येते आता इथूनच जायचं भेटलेला आहे. अजून कन्फर्म नाही आम्हाला की हा नाही तर हा कोणता तावले तोच कन्फर्म नाही. म्हणजे असं होतं कधी कधी नक्की ताहुलीकडे कोणता आहे तेच कळत नाही. इथे डोंगराच्या मागे डोंगर आहेत त्यामुळे समजत पण नाही की नक्की जायचं कुठे. झालं की 5 जण राबाड्याहून निघाले होते आणि आता हे काय झालं हे बघा हे असे रस्ते शोधत असतात. रबाले बॉईज आणि रबाले बॉईज फक्त हिरवा साप आहे. पहिल्यांदा असं ऍक्सिडेंट मध्ये बचाव बचाव असेल तर आपण असं करू शकतो. प्रदीप पडला बचाव. आमचा रस्ता बघा कसा कसा चालू आम्ही नक्की कुठं चाललोय तेच आम्हाला कळत. हे बघा एवढं सगळं करूनही आम्ही चाललोय कुठे धबधब्याकडे. आम्हाला अजून रस्ता तर काही दिसला नाहीये की नक्की आहे कुठं. पद्या तुला खरंच वाटतंय का रस्ता इकडं आहे? मग दाखव तरी. मित्रांनो वॉटरफॉलच्या खाली फक्त एवढंच की वॉटरफॉल आमच्यापासून थोडा लांब आहे. पण तासभर लागेल आम्हाला जायला. एवढाच लांब आहे पण बाकी काय नाही. हा तुला लय आता कळायला लागलं ना तिकडे जायला पाहिजे होतं. बरोबरच वाटतंय मला पण बरोबर वाटतंय. काटे कुटेची रस्त्याची आमची वाट लावायची. आहे का रस्ता आहे का तिकडे? ए पद्या रस्ता आहे का तिकडे? कुठं तुझ्या घराकडे चाललाय का? मच्छर बिच्छर चावायला लागले. सुनसान ठिकाणी आलो की आपण जरा बघूया आपण कुठे दिसतो. तिकडे तुम्हाला धबधबा दिसेल. इकडे भादा पडणारा धबधबा आहे आणि फादा ए पद्या गेला कुठे? चाललोय कुठं आम्हाला हे माहित नाही. याच्यामुळं कुठेतरी आलोय पण आम्हाला हे माहित नाही आम्ही चाललोय कुठं. भाई लिटरली ना ताहुली कळला ना बाहुली कळला ना तो मलंगड कळला. तो धबधबा पण नाही भेटला. तो धबधबा तिकडे राहिला. हा चाललाय कुठं आम्हाला घेऊन तेच कळत नाही. भन्नाट बावड्याची वाचली आज. सगळे मच्छर तोंडावरती उडायला लागलेत आणि ह्याला व्हिडिओ पडला. ही आमची 8वी 9वी वेळ असेल जेव्हा आम्ही रस्ता चुकलो. त्याला काय काय कुठं जायचं तेच कळून झालंय. ए शिरवा चल बाबा रस्ता दिसत नाही रे. ए रस्ता नाही इकडे. काय काय आता काटायला बसतो. आतमधून घुसून जावं लागेल. हा आता असे रस्ते की जावं. हा वरती चढ बोलते जाऊन बघायचं का?
फॉलो मी. मित्रांनो तुम्हाला रस्ता माहिती आहे का इथला? ओके थँक्यू. एवढे काटेरी रस्ता आहे बाप रे. मच्छर तर एवढे जास्त होते की चावून चावून काय आता काय बोलू. हात दिलेत सगळे काय बोलू काय लाल 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 सगळे नसं बाहेर आले तसे असा एकदम हात झालाय. ते बघा याला भिजायची लय हौस आहे. हमें बच के रहना चाहिए और पूर्ण जानकारी के साथ आना चाहिए. अर्धवट जानकारी के साथ आएंगे तो ऐसा ही होता है. नहीं तो गुम जाएंगे. हम घूमने वाले नहीं है क्योंकि हमारा लैंडमार्क देखो इधर है. ये टावर यही हमारा पावर. हाँ चालेल. काय ट्राय करू. कुठला तो तिकडचा वरचा तो वरचा. आता पुढे भाई आपण नुसतं ट्रायच करतोय रे. ट्राय करता करता माझा भेजा फ्राय होईल. रस्ता आधीच भिजलेला आहे रे बाळ. मला कशाची नाही फक्त मला अँटेनाच्या खाली भीती वाटते. 2 वाजता रिटर्न फजिती झाली ना आमची. आणि पार्लेजीचा कुठला तरी पुढा तुम्ही पकडाला. भरपूर बिस्किट होते माझ्याकडे आणायचे. काय घुसायचं राहिलं. आयुष्य गोष्ट काम करतो माझ्या घरी येऊन तिकडं जाऊ. जर तिकडूनच आपल्याला रस्ता भेटला तर तुला सुभान अल्लाह क्या बोलना है तुमने. ताहुलीला जायचं आहे. हा याच्यावरती म्हणजे इकडून वरतून आहे का इकडून या साईडून. तो तिकडचा वरचा खांब ना. हा तो खांबला ते खांबला रस्ता भेटतो तुम्हाला. तो डायरेक्ट वरती जाते. कुठं तो त्या खांबाच्या खाली आहे तो तिकडचा रस्ता का तो. तो दिसते बघ रस्ता. त्या खांबाखाली ते रस्ता आहे. इथून गेला नाही बाबा खालचा रस्ता आहे. हा हा ते रस्ता मग आता इकडून गोल फिरून जावं लागेल. इथून रस्ता तुम्हाला दाखवतो. मग हे काय आहे? डोंगरावर मग याच्यावर जायला तिकडून रस्ता आहे. पद्या धुतला पाहिजे रे चांगला. मग इकडे या साईडला काय असं इकडे काहीच नाही. तुम्ही लोक काय पकडा बिकडा आला काय. जवळ सेंडर आला. रस्ता म्हणतो आम्ही सकाळी 9
वाजेपासून इकडून हिंडायला लागलो. कोणता इकडून असा तोच खालते ना. चालेल थँक्स. आता आम्ही इथे आम्हाला जायचं आहे अँटिनेच्या रोडने बरोबर तिकडे जायचं आहे. जेवढे अँटिने दिसतंय तिकडे तिथपर्यंत सगळीकडे असं सरळ जायचं आहे. फक्त सरळ रस्ता नाही आहे, आम्हाला इकडून गोल फिरून असा तिथे जायचं आहे. आम्ही सुरुवातीला तिकडेच गेलो होतो, पण आमच्या काही माणसांच्या मस्तीमुळे बॅटरी कमी असेल तुझी बंद करून हा तर आता चालला निघूया आपण. तो वरती बघतोय की सोडलंय की नाही नक्की खेकड्याने, कारण तो बुडबुडे तोपर्यंत काढणार जोपर्यंत त्याला सोडत नाही खाली. आता खाली सोडतोय बघा हे अंगावरती. आता बघा झालं कसं आहे असं पळ. वी आर ऑन ग्राउंड पॅच. हे बघा अजून चालतोय. सकाळी 9 वाजेपासून चालतोय, आता 3 वाजलेत. म्हणजे लोक भुया करते काय ते काय मंदिर आहे रे? ते काहीतरी आहे ना इंस्टाग्राम वरती. हे काय रे इंस्टाग्राम वरती अरे सांग रे ते. अशा आलो तेव्हा थोडं पाणी होतं, आता जास्त वाढल्यासारखं वाटायला लागले. आवाज जरा जास्त. हा इथनंच आलो रे, इधरशाहीच आहे आता. बरोबर आहे, जाऊ द्या. कुठल्या तरी नदीजवळ पोचलो आम्ही. धुंडी सूत्र नदी पात्र. ए तिकडे कुठे झाला आता? माझे सॉक्स इकडेच कुठेतरी पडले. अबे वरती होते, वरती होते. सॉक्स धुवायचे अजून. हे बाबा पाणी वाढलंय, अजून वाढवलं. आले तुफान किती जिद्द सोडली, झेप घेतली आकाश काल आली बुडी. इथं आल्यानंतर तुम्हाला असे काही ॲरो दिसतील जेणेकरून रस्ता चुकणार नाही, कारण इकडे एक रोड जातो आणि इकडे एक रोड जातो, पण आपल्याला जायचं या रोडला आहे. आम्ही भरपूर वेळा भटकलो आहे, तर आता चाललो आहे आता बरोबर दिशेने. जंगल खूपच घनदाट आहे, कारण आजूबाजूला सगळीकडे झाडीच आहे. इकडे पण झाडे, इकडे थोडा झरा दिसेल तुम्हाला, इकडे पण पूर्ण झाडीच आहे. तरी आम्ही चाललो आहे, भरपूर वेळ झाला आम्ही चालतो. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ॲरो दिसतील, त्या ॲरोच्या मदतीने तुम्ही आरामात पुढे येऊ शकता. असे ॲरो दिलेले आहेत सगळीकडे. हां हे ॲरो दिसतील, तर ॲरोच्या मदतीने तुम्ही पुढे येऊ शकता, कारण इथे छोट्या छोट्या वाटा आहेत, त्यामुळे लवकर समजून येत नाही की नक्की जायचं कुठे. तरी भरपूर प्रवास केल्यानंतर आमचा एक हेतू आम्हाला साध्य झाल्यासारखं वाटतं, कारण आता कुठे आम्हाला आमचा रस्ता मिळाला. तो पण रस्ता असा आहे. अजून किती वरती जायचं काय माहिती नाही, बघू तरी. तहान लागलेली आहे, तर आमचा बंधुजरी बघा नॅचरल वॉटर भरतो. यार चांगला आहे का ते तरी बघ. वॉटरची क्वालिटी इट्स मिनरल वॉटर. अरे सेम बघ, टेस्ट बघ सिरियसली. हे बघतो हे नाही पिल्यागत वाटतं, काहीतरी मोठ पिल्यागत पण. व्हॉट काइंड ऑफ फ्लेवर इज दिस मॅन? कदाचित माकडांचं वॉशरूम इथेच असेल. वरून भरूया. पाणी संपवलं काय प्यायचं आहे थोडं ए कसं आहे? मिनरल आहे. हा तो थंड पाणी आहे. पाण्याच्या बाटल्या आमच्या सगळ्या संपलेले आहेत, त्यामुळे आता इथलं पाणी चांगलं म्हणून आम्ही पीत बसलोय. चला जाऊ आता पुढे बघूया. आता अजून किती पाणी आम्हाला बघायचं, किती पाण्यात आम्ही अजून तेच आम्हाला माहिती नाही. किती तास लागतील तरी? इथून 1-1.25 तास लागेल तुला त्या प्लॅटू पर्यंत, आणि तुला वरती जायचं असेल तुम्हाला तर मग अजून 1 तास पकड, 40 मिनिटात 1 तास. तिकडे वरती ते ह्याच्यावरती एकदम पीकवर गादी मारतो दर्गावर काय ना तिकडे. 2 तास पकडून चालू. टेंट आणायला पाहिजे होता, वरती तर राहिलो असतो. How long you have been wandering? How long? Yeah.
We left at 9 a.m. ओ माय गॉड. Yeah. So we're going back now. थँक्यू. येस. भाई ते लोक 9 वाजता आलेत, आम्ही पण 9 वाजता आलो. आमच्यासारखी लाईफ कोण नाही शकत. 10 वेळा रस्ता आम्ही बदलून एक करत बरोबर 5 वर आलो. नाहीतर आता यांच्यासोबत आम्ही घरी चाललो असतो. कुठे गेला तो? हे बघा हे याच्यामुळे सगळी पांचडगिरी झाली आमच्यासोबत. तो फ्लुएंट इंग्लिश आहे. किती मस्त मस्त रोड आहेत, एवढे फळाफुलांनी भरलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आहेत वाटतं. लेट सी. आय डोंट माइंड मॅन. पॉइंट आणि दादी एकच आहे. अच्छा, दोन्ही सेमच आहे. ते वरचं आहे ते मोठं तेच आहे का? मग इकडं काय आहे? इकडे धबधबा आहे, वॉटरफॉल इकडे आहे. तो आपण बघितलं का रिव्हर्स वाले, ते इकडे आहे. इकडे जाऊ ना. पण ते लई लांब जावं लागेल आपल्याला. जाऊ ना. आता सरळ जर चालायचं असेल तर काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. वाटत तर नाही सरळ असेल मला वाटतं. हा प्लॅटू चाललाय ना आता. हा काही चढ नाही इकडं. वरती गेलो थोडंसं सरळ होणार तो. मग सरळ फक्त फिरायचं असेल, ते बघायचं, व्ह्यू बघायचं. यांचे असे फोटो चालले तर आपण तिकडे पोहोचू शकतो. त्यांना कळत पाहिजे आपण कुठे गेलो. आधी ना आवाज येतो. ए चला ना रे, आम्ही चाललो. मित्र वॉटरफॉल किती आहे अजून? वाटरफॉल यहाँ से 20 मिनट रहेगा, लेकिन थोड़ा दूर पड़ेगा. मैप देख रहे आप लोग? आप चलेगा ही नहीं ना इधर. नहीं, ऑल ट्रेल्स फॉलो कर लो ना. चलता ही हो. अरे वो दौड़ेगा. ऑल ट्रेल देखो. ऑल ट्रेल एक ऐप होता है, यहाँ पे नेटवर्क आ रहा है तो यहाँ पे डाउनलोड कर लो. ऑल ट्रेल में ताउली डालो, ताउली करके तो आपको वाटरफॉल दिखेगा. यहाँ सीधा जाना है, वहाँ जाना है. ठीक है, ऊपर आना नहीं, सीधा जाना है यहाँ से. मेरा भी चप्पल. अब एक मंदिर आएगा ना, अंकल से पूछ लेना वहाँ पे. हाँ, शिव मंदिर. अरे नजदीक है क्या? हाँ, दूर मतलब है. 20 मिनट चलना पड़ेगा. क्या मंदिर? मंदिर तो शिव मंदिर है, फिर उससे ऊपर जाना पड़ेगा वाटरफॉल. लेकिन जल्दी आ जाओ, क्योंकि 3 बजे आएगा. चला. अच्छा है. फायनली आम्ही शिव मंदिर जवळ पोहोचलोय. शिव मंदिर जवळ असं का वाटतं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. वरती यायला भरपूर वेळ लागतो. फक्त आमचा वेळ वाया गेला त्यामुळे आम्हाला वेळ लागला, नाहीतर आम्ही लवकर आत्ता परतीच्या मार्ग. हा 1.5 तासात पोहोचलो. जास्त वेळ नसता लागला, फक्त आम्हाला अख्खा डोंगराला वेळा घालून यावं लागलं. कारण मित्रामुळे काहीतरी झालं होतं. हे इथं पहाडेश्वर शिव मंदिर आहे आणि इथे जवळ बाजूला एक खानावळ टाईपमध्ये आहे, जिथं तुम्हाला चाय वगैरे सगळं काही भेटेल. पण बघू आता, धुकं पसरत चाललेलं आहे आणि भरपूर धुकं पसरले. हा वरती इथे पीक पॉईंट आहे, त्यामुळे आता तो दिसणार नाही आहे. तर बघू आपल्याला किती लांबपर्यंत जाता येते त्या हिशोबाने बघू. तर नाही सरळ असे इथून राईट मारायचा, मग सरळ जायचा. या हाताला एक रस्ता वरती जाऊन असे दगड ठेवलेत ना, तोच मैदानाचा रस्ता. हे आहे इथलं शिव मंदिर. इथं मस्त महादेवांची पिंड आहे. हा बेकरार ते पाहण्यासाठी आतुरले. हा, शरीर जरी थकला असलं तरी मन ते पाहण्यासाठी आतुरलंय. म्हणून आमच्या पायाने आमचं तुरतुरलंय. अयो, उद्याच 1000 सबस्क्रायबर पूर्ण. UMG. इथे भरपूर वॉटरफॉल्स आहेत. फक्त आम्ही पाण्याच्या खळगीतून चालत निघालो. ताहुलीला आनंद एकदम मस्त झालेला आहे आमचं. कारण जिथे जाईल तिथे नुसते अशा खळग्या तयार झालेल्या दिसत आहेत तुम्हाला. भरपूर मजेशीर माहोल आहे. त्यात पावसाची मजा तर वेगळी.
पावसाची मजा घेत आम्ही जायचं फायनली आम्ही वॉटरफॉलकडे बघा फायनली वॉटरफॉलकडे जाणार आहे माझी फायनली रिव्हर्स वॉटरफॉलकडे आम्ही पोहोचलो. लागले का रे भाऊ घसरला इकडे भाऊ घसरलाय घसरले. याचं नाव आपण मला ठेवूया. पाळशील याचं नाव घसटेश ठेवूया. घसरेश पाय घसरता येते स्वतःकडे पण ठेव थोडं. शकता इकडे रिव्हर्स वॉटरफॉल आहे पण मजा पण घ्यायला कारण सगळा तो रिव्हर्स वॉटरफॉलचं पाणी इकडे तोंडावरती सगळे यायला लागले. थंडीने आम्ही गारटलोय आता निघालो घरच्या रस्त्याने. पाऊस सापडले आता सगळं घराच्या रस्त्याने जाऊ. साईड हिरो का बघत बस. धुके बघा धुके कशी पुढे जातात सुंदर आहेत. तू पण जा तू पण धुक्यांसोबत जा पुढं पुढं. ओके ब्रो कवर मध्ये चलो चले हम घर पे. चले मी तो धड पडू नको फक्त खाली लक्ष दे. घरी चाललो आम्ही चाललो घरी. आपण पाहू शकतो भूत्या शूज पतंजली आयुर्वेदिक शूज. भाई कडे का निघणार आहे ते भावाचे बुट्ट तुटलेली त्याच्यामुळे भावांनी आयुर्वेदिक शूज बनवलेत जेणेकरून त्याला दगडे टोचणार नाहीत. तर कधी पण ट्रेकिंगला येता ना चांगले शूज घेऊन या आहे ना रे. अरे आणलेले चांगले 2 वर्ष जुने होते आता हो व्हॉट अ क्वालिटी. बाटा बाटा कंपनी लॉन्च केली पाहिजे. सिक्रेट इन्व्हेन्शन काय. अशा रीतीने आमचा आजचा ट्रेक संपलेला आहे. आम्ही ताहुलीला जाऊन आलो. इकडे भरपूर वरती पीक पॉइंटला गेलो होतो. ताहुली हा किल्ला नाही आहे त्यामुळे पीक पॉइंट आहे पण त्याचा पीक पॉइंट तर आम्हाला बघायला भेटला नाही कारण आम्ही ॲक्च्युली चुकून आम्ही इकडे गेलो होतो आणि जायचं होतं आम्हाला इकडे. तर अशा रीतीने आज तरी 6:30 वाजले आम्हाला यायला खाली. 9 वाजता प्रॉपर गेलो होतो इथे पोहोचलो होतो पण 9 वाजता पोहोचूनही आम्हाला गड बघता आला नाही कारण ताहुली बघता आली नाही कारण भरपूर वेळा आमचे रोड चुकल्यासारखे झाले. सो फायनली आम्हाला जो फर्स्ट रोड आम्ही घेतला होता त्याच रोडवरती आम्हाला जायचं होतं. सो आम्ही परत एकदा तिथेच त्याच रोडवरून गेलो होतो. तर तिथून आम्हाला जास्तीत जास्त 2 तास वरती जायला लागले. 2 तासात तुम्ही आरामात गड सर करू शकता. सो उतरायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. माझे शूजही त्यात फाटले सो थोडासा उपचार केला त्याच्यावरती. आता पाय तसेच मोकळे चालत निघालो आहे. तर अशा रीतीने आता बघू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण कुठल्या दुसऱ्या कोणत्या तरी किल्ल्यावर जाणार बघूया. आता तिथे
नवीन तुम्हाला काहीतरी बघायला भेटेल, नक्कीच भेटेल. इथे एक फक्त शिव मंदिर तुम्हाला बघायला भेटेल आणि रिव्हर्स वॉटरफॉल, त्या व्यतिरिक्त दुसरं काही बघायला भेटणार नाही. तर चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.